मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत। मतदार यादीच्या एसआरआय उपक्रमाकरता भाजपची महत्त्वाची बैठक आहे। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची ही बैठक होणार आहे। नाशिकच्या खड्ड्यामुळे जे 12 लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावे। जे जखमी आहेत त्यांना 50-50 लाख रुपये द्यावेत अशी आमची मागणी कालच्या मोर्चामध्ये झालेली आहे। देवेंद्रजींना नाशिकमध्ये जायची इच्छा झाली, सुबुद्धी झाली, याबद्दल आम्ही प्रभू श्रीरामाचे आभार मानतो। त्यांनी खरोखर रस्ते बघावेत, मखमलाबाद रोडला जाऊन यावं आणि या महाराष्ट्रामध्ये आपण काय विकास केला आहे हे स्वतःच्या ह्याच देही ह्याची डोळा पाहावं आणि चेक न्यायला विसरू नयेत नुकसान भरपाईचे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। दुपारी 1 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल। काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे। कॅबिनेट बैठक झाल्यानंतर आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे। आरोग्य मंत्र्यांसह सर्व महत्त्वाचे अधिकारी या बैठकीकरता उपस्थित असतील। मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार असणार आहे। सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे। मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांना घेतलेला निर्णय बदलू शकतात। तो अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो। मुख्यमंत्री शेवटी बॉस असतो, बॉस इज ऑलवेज बॉस। त्यामुळे त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार आहेच, त्याच्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। ठाण्यातील कार्यक्रमाला भाजपच्या मंत्र्यांची आणि आमदारांची दांडी आहे। निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असताना सुद्धा मंत्री आणि आमदार गैरहजर होते। ठाण्यात काल मराठी भाषा अभियान समारोप कार्यक्रम हा पार पडला। यावेळी गणेश नाईक, माधुरी मिसाळ, निरंजन डावखरे आणि केळकर अनुपस्थित होते। राजकारणामध्ये प्रत्येकाचा एक पक्षाचा एक आपला स्वतःचा पक्ष वाढला पाहिजे असा एक प्रयत्न असतो, परंतु नेमकं तिथं काय घडलं आहे मला माहीत नाही। परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ठाण्याला शिवसेना खूप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि माननीय आनंद दिघे साहेबांचा तो जिल्हा आहे, त्यामुळे शिवसेनेवर प्रेम करणारा आणि मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।